बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील धोत्रा भंडगोजी येथील शेतरस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी 14 शेतकरी गेल्या 6 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत। प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आता आझाद हिंद संघटनेने पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दंडवत आंदोलन केले। बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेतली जात नसल्याने आता त्यांना अक्षरशः रस्त्यावर उतरून अनोखे आंदोलन करावे लागत आहे। चिखली तालुक्यातील धोत्रा भंडगोजी येथे शेतरस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी गेल्या 6 महिन्यांपासून 14 शेतकरी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत। मात्र त्यांच्या या मागणीची प्रशासनाकडून अद्यापही योग्य ती दखल घेण्यात आलेली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप आहे। प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची धार तीव्र केली आहे। आझाद हिंद शेतकरी संघटनेने या उपोषणाला पाठिंबा देत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। विशेष म्हणजे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी दंडवत घालून आंदोलन केले। शासन आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे आम्हाला हे दंडवत घालून आंदोलन करावे लागत आहे, असे आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी सांगितले। शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा मांडल्या। गेल्या 6 दिवस आम्ही उपाशी आहोत, पण कोणीही आमची साधी विचारपूसही करायला आलेले नाही। आमचा रस्ता बंद असल्याने शेतीची कामे थांबली आहेत आणि आम्हाला मोठे नुकसान होत आहे, असे एका शेतकऱ्याने सांगितले। प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन आपला शेतरस्ता खुला करावा अशी त्यांची मागणी आहे। या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासन कधी पाऊल उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। सर, आम्ही शेतीसाठी लय प्रॉब्लेम मध्ये येले, कारण आमचे लोक उपासमारी आहे। सर्व आमचे लेकरं सर्व त्या शेतीच्या माथाशी, म्हणजे आम्हाला उपासमारी आल्यासारखे। एक बिमार पडलं कधी तर आमच्याजवळ 5 पैसे नाही, आमची शेती पूर्ण कोरी इथून तिथून सगळ्या लोकांची। तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आले, त्यांनी अडवलं, समोरच्या व्यक्तीने अडवल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याच्या ऐवजी पुन्हा तसेच वापस गेले। त्यामुळे शेतकरी आणि इकडे महिलांना मरण्याची वेळ आलेली आहे। 14 शेतकऱ्यांनी 70 एकर शेती आज पडीत पडलेली आहे। मागच्या वर्षी व्यवस्थित ठिकाण होते, त्यांनी कुठल्या तरी शेतकऱ्याला विनंती केली आणि पेरण्या करून घेतल्या होत्या। ही परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे।